टॉपिक पासून कंटिन्यू. ओके, सो आपण काय बघत होतो सर्वात आधी काल आपण बघितले व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबलचा यूज काय असतो. आपण व्हेरिएबल ठीक आहे, इन शॉर्ट आपण व्हेरिएबलचं इंट्रोडक्शन बघितलं होतं. ठीक आहे, तर आपण त्याचा सिंटॅक्स बघितला आणि त्याच्यानंतर आपण एक दोन ठीक आहे सिंटॅक्सने आपण व्हेरिएबल डिफाईन करून दोन तीन आपण ठीक आहे कोडचे एक्झाम्पल बघितले होते. आता परत एकदम इंट्रोडक्शन देते व्हेरिएबलचं. आणि आपण जेवढा टॉपिक बघितला ठीक आहे काल ते एक शॉर्ट मध्ये एकदा एक्सप्लेन करेल आणि त्याच्यानंतर आपण जो पुढचा टॉपिक असेल ठीक आहे त्याला कंटिन्यू. सर्वात आधी समजून घ्या व्हेरिएबल का असतो आणि व्हेरिएबलचा यूज काय. ठीक आहे, व्हेरिएबल इन शॉर्ट यूज याच्यासाठीच होतो की आपल्याला डेटा स्टोअर करायचा असतो कम्प्युटरच्या मेमरीमध्ये, जेणेकरून ती जी व्हॅल्यू असेल ठीक आहे व्हेरिएबलमध्ये स्टोअर असलेली ती कंटिन्यू काय असते कम्प्युटर मेमरी जी असेल ती स्टोअर करेन. आपण तिला नंतर चेंज करू शकतो किंवा तिला त्या व्हॅल्यूला मॅनिप्युलेट करू शकतो किंवा युजरला डिस्प्ले करू शकतो. ठीक आहे, याच्यासाठी काय करावं लागतं आपल्याला यूज करावं लागतं व्हेरिएबल. त्याची डेफिनेशन काय म्हणते, व्हेरिएबल इज अ कंटेनर ठीक आहे दॅट स्टोअर द डेटा. ठीक आहे बरोबर. आपण एक बॉक्सचं एक्झाम्पल बघितलं होतं काल की आपण एक बॉक्स ड्रॉ केला. ठीक आहे, त्याला आपण नाव दिलं एक व्हेरिएबल. ठीक आहे, व्हेरिएबल डिफाईन करून त्याला एक नाव दिलं एज आणि त्याच्यामध्ये एक व्हॅल्यू टाकून दिली. इथे दिले फॉर एक्झाम्पल त्यांनी 20. मग ते काय झाले 20 काय झाले आता ठीक आहे त्या बॉक्समध्ये व्हॅल्यू स्टोअर झाली ती होती 20. त्या बॉक्सचं नाव काय दिलं आपण एज. म्हणजे आता कम्प्युटरच्या मेमरीमध्ये व्हॅल्यू काय स्टोअर होईल ठीक आहे 20. आणि 20 स्टोअर असेल तर त्या बॉक्सचं नाव काय असेल एज. ओके, मग आपण ऍक्सेस कसं काय करू शकतो. फॉर एक्झाम्पल एखादं इन्व्हेंटरी ठीक आहे, असं समजा की कम्प्युटरची मेमरी एक इन्व्हेंटरी म्हणजे ॲमेझॉनची किंवा फ्लिपकार्टचे, त्याच्यात वेअर हाऊस आहे. ठीक आहे, त्याच्यात मल्टिपल बॉक्सेस आहे आणि प्रत्येक बॉक्सला काहीतरी नाव आहे. फॉर एक्झाम्पल आपण मी तुम्हाला एक इथे ड्रॉ करून दाखवतो, हे तुम्हाला समजायला सोपं जाईल अजून. ठीक आहे, तर हे जे आहे ठीक आहे हे आहे एक वेअर हाऊस. ओके, एक वेअर हाऊस आहे. ठीक आहे, आणि ठीक आहे रॅक्स आहे. ओके, अशा मल्टिपल रॅक्स आहे. ओके, वेअर हाऊस मध्ये नाव देऊ आपण ठीक आहे ॲमेझॉन. ठीक आहे, मी शॉर्टकट मध्ये लिहितो ॲमेझॉन वेअर हाऊस. ओके, लिहितो मी. ठीक आहे, आता हे रॅक्स आहे, याच्यात छोटे छोटे बॉक्स आहे. एक छोटा बॉक्स आहे ठीक आहे, हा एक छोटा बॉक्स आहे आणि हे छोटे बॉक्स आहे, असे मल्टिपल बॉक्सेस आहे. ठीक आहे, इथे झाले. ठीक आहे, परत ह्या रॅक मध्ये मल्टिपल स्मॉल बॉक्सेस आहे. ओके, तर याचं कसलं एक्झाम्पल आहे ठीक आहे हे समजून घ्या आधी. तुम्हाला मी एक्झाम्पल देते कम्प्युटर मेमरीचं. ओके, एक्झाम्पल आहे कम्प्युटर ठीक आहे कम्प्युटर मेमरी. ओके, आपल्याला काय बघायचे व्हेरिएबल स्टोअर कसं काय होतं आणि ते आपण ऍक्सेस कसं काय करू शकतो. ठीक आहे, हे काय कम्प्युटर मेमरी. ओके, इमॅजिन करा की एक कम्प्युटर मेमरी आणि आपण त्याला काय देतोय अनालॉजी काय डिफाईन करतोय ते असे की ॲमेझॉन वेअर ठीक आहे हाऊस. ओके, सो ठीक आहे, आता प्रत्येक बॉक्स डिफरेन्शिएट करायचा असेल बरोबर, मग या बॉक्सला काय द्यावं लागेल आपल्याला नाव द्यावं लागेल. ठीक आहे, या बॉक्सला एक नाव द्यावं लागेल, या बॉक्सला सेम ॲज इट इज इथे एक बॉक्स असला ठीक आहे याला एक नाव याला एक नाव ॲज इट इज इथे आपण बॉक्स ड्रॉ केले. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल हा एक बॉक्स आहे. ठीक आहे, हा एक बॉक्स आहे. ओके, तर याला एक नाव असेल याला एक नाव नाव असेल. ठीक आहे, आता याची ओळख कशाने होते ठीक आहे याच्या नावाने बरोबर. कशाने होते याच्या नावाने नेमने. आणि या बॉक्स मध्ये काय असेल काहीतरी व्हॅल्यू स्टोअर असतील बरोबर. फॉर एक्झाम्पल या बॉक्स मध्ये शर्ट असतील, याच्यात शूज असतील किंवा याच्यात जीन्स असतील. फॉर एक्झाम्पल काय असू शकतं ठीक आहे, जे डेली किंवा किचनचं काय सामान असेल. ठीक आहे, जेवढे अमेझॉन मध्ये प्रोडक्ट लिस्टेड आहे ते प्रत्येक बॉक्स मध्ये असतील. प्रत्येक बॉक्सला काय असेल एक पर्टिक्युलर नाव असेल. तसंच आपण काय करतो कम्प्युटर मेमरी मध्ये बी जेव्हा आपण प्रोग्राम लिहितो. ठीक आहे, लिहितो आपण जेव्हा लिहितो प्रोग्राम इथे. ओके, जेव्हा आपण लिहितो प्रोग्राम तेव्हा आपल्याला काय करावं लागतं एक डेटा जो असतो तो स्टोअर करावा लागतो. कशासाठी
मेमरीमध्ये, ठीक आहे, कम्प्युटर मेमरीमध्ये. कारण की प्रत्येक वेळी, ठीक आहे, आपण नवीन म्हणजे रियुजेबिलिटीसाठी, ठीक आहे, का असतं त्याचे फायदे, रियुजेबिलिटी, ठीक आहे, म्हणजे एकदा जर आपण बॉक्स बनवला आणि त्याला नाव दिलं, आपण प्रत्येक वेळी त्याला यूज करू शकतो, ठीक आहे. सॉरी यार, स्क्रीन, एक मिनिट. एक्सेल ड्रॉ, जस्ट मिनिट. ओके, ते एक्झाम्पल काय बघितलं आपण, ठीक आहे, वेअर हाऊस ॲमेझॉनचं, बरोबर. परत ड्रॉ करू, तुम्हाला स्क्रीन विजिबल नसेल आय गेस, ठीक आहे. ओके, आपल्याला काय बघायचं आधी हे समजून घ्या, ठीक आहे. सर्वात आधी आपल्याला काय बघायचं आहे, व्हेरिएबल आपण स्टोअर का करतो, ठीक आहे. आणि जर स्टोअर करतो तर ते कशा प्रकारे स्टोअर करतो, ठीक आहे. स्टोअर, त्याच्यानंतर असेल लास्ट क्वेश्चन, ठीक आहे, व्हाय वी स्टोअर, ठीक आहे, व्हेरिएबल इन मेमरी, ठीक आहे. सर्वात आधी तुमचा क्वेश्चन आहे व्हॉट इज व्हेरिएबल, ठीक आहे. दुसरा काय आहे, हाऊ वी स्टोअर ठीक आहे, व्हेरिएबल. आणि नेक्स्ट राहील तुमचा व्हाय वी स्टोअर द व्हेरिएबल. आतापर्यंत आपण काय बघितलं, सर्वात आपण बघितलं की व्हेरिएबल काय आहे, ठीक आहे, आपण हे बघितलं, ठीक आहे. व्हेरिएबल काय ऍक्च्युली मध्ये त्याच्या डेफिनेशन प्रमाणे, ठीक आहे, ची सिंपल डेफिनेशन ओके. व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट स्टोअर द डेटा, ठीक आहे. इथपर्यंत समजलं आपल्याला. व्हेरिएबल काय कंटेनर आहे, ठीक आहे, ते काय करतं, डेटा स्टोअर करतं, ठीक आहे, लाईक नंबर, वर्ड और व्हॅल्यू, ठीक आहे. जसं आपण कसं बघितलं, सो वी कॅन यूज इज लेट वी कॅन यूज इट लेटर इन अवर प्रोग्राम, ठीक आहे. आता हे झालं पहिल्याचं आन्सर, ठीक आहे. व्हेरिएबल काय कळालं आपल्याला, एक काय फक्त एक कंटेनर आहे आणि ते आपण स्टोअर करतो कुठे, कम्प्युटर मेमरीमध्ये. का बरं, कारण की जेणेकरून आपल्याला नंतर ते प्रोग्राममध्ये यूज करता आलं पाहिजे, ठीक आहे. आता हे झालं आपलं पहिल्या क्वेश्चनचा आन्सर, ठीक. दुसरा काय आहे, हाऊ वी स्टोअर द व्हेरिएबल. इथे कोणता पार्ट येतो, इथे पार्ट येतो कम्प्युटर मेमरीचा, ओके, मेमोरी. आता आपण आलो, पण आता एक ड्रॉ करू, ठीक आहे. एक आपण एक्झाम्पल घेऊ सगळ्यात आधी, ॲमेझॉन, ठीक आहे, वेअर हाऊस, ठीक आहे. एक्झाम्पलने तुम्हाला समजवतो आपण ॲक्च्युली यूज का बरं करतोय व्हेरिएबल. सर्वात आधी काय करू, आपण इथे एक ड्रॉ करू. अरे ड्रॉइंग कुठे गेली, ओके. एक मिनिट. एक लाईन, ठीक आहे, ओके. आपण असं एक फॉर एक्झाम्पल एक वेअर हाऊस घेऊ, ठीक आहे. सर्वात आधी ॲमेझॉनचं, इथे असतील डिफरंट, ठीक आहे, रॅक्स, ठीक आहे, एक रॅक, एक रॅक, ओके. आता हे एक रॅक, ठीक आहे. आणि प्रत्येक रॅकमध्ये काय असेल, छोटे छोटे बॉक्सेस. हा एक बॉक्स, ठीक आहे, हा एक बॉक्स, आणि परत हा एक बॉक्स. सेम इथे ॲज इट इज, हा एक बॉक्स, हा एक बॉक्स, आणि हा एक बॉक्स, ओके. परत इथे आलो, एक, दोन आणि तीन, ठीक आहे. आता सेम आपण याला नाव देऊ, ठीक आहे. प्रत्येक बॉक्सला काय असेल, एक नेम असेल.
सेम याला एक असेल, म्हणजे फॉर एक्झाम्पल याला आपण नेम देऊया एक मिनिट, याला एक नेम देऊ आपण फॉर एक्झाम्पल काय ठेवायचं याच्यात, ठीक आहे याच्यात जीन्स ठेवू आपण, ठीक आहे त्यात असतील जीन्स, जीन्स प्लस याच्यात असेल, दुसऱ्या याच्यात असेल शर्ट्स, ठीक आहे मी शॉर्टकट मध्ये लिहितो आता, ओके शर्ट, तिसरा असेल ठीक आहे फर्निचर, ओके सो आपण आता डिफरन्शिएट कसं काय करतो या बॉक्स मध्ये काय, ठीक आहे प्रत्येक मध्ये त्याच्या नावाने बरोबर, आणि प्रत्येक बॉक्स मध्ये काय आहे, एक व्हॅल्यू आहे, ठीक आहे जीन्स आहे तर त्याच्यामध्ये त्या बॉक्स मध्ये काय असतील, जीन्स असतील, शर्ट आहे तर त्या बॉक्स मध्ये काय असतील शर्ट, फर्निचर आहे त्या बॉक्स मध्ये काय असेल फर्निचर. सेम कम्प्युटर मेमरी मध्ये कसं असेल, आपण व्हेरिएबल डिफाईन केलं, व्हेरिएबलचं नाव काय असेल हे तुम्ही डिफाईन केलं जीन्स, ठीक आहे नाही तर केलं शर्ट्स, त्याच्यानंतर काय केलं फर्निचर, आणि फर्निचर मध्ये काय असतील की डिफरंट व्हॅल्यू असतील, मग त्याच्यात तुमचे टेबल्स येतील, ठीक आहे किंवा अजून काय असू शकतं, ठीक आहे टेबल खुर्ची चेअर्स वगैरे जेवढ्या फर्निचरमध्ये जेवढे आयटम्स येतात तेवढे, ठीक आहे याच्यात तुमचे शर्ट्स येतील बरोबर, शर्टमध्ये काय असू शकतं टी शर्ट बी असू शकतं, ठीक आहे किंवा शर्टचे टाईप्स असू शकतात, ठीक आहे की चेक्स आहे की डिफरंट शर्ट असतात, ठीक आहे लिनन वगैरे कॉटन असते हे टाईप्स येतील जीन्समध्ये बी, तर डिफरंट कंपनीज आहे बरोबर, डिफरंट कंपनीचा जीन्स येतील, हे कसं काय होईल, ठीक आहे डिफरन्शिएट कसं काय होईल प्रत्येक बॉक्स त्याच्या नेमने, आणि तेच काय असतं आपलं व्हेरिएबल नेम, ओके मग आता तुम्हाला बोललो की फॉर एक्झाम्पल ठीक आहे तुम्ही वेअर हाऊस मध्ये गेले, बोलले की मला एक जीन्स आणून दे, ठीक आहे तुम्ही काय करणार पर्टिक्युलर बॉक्स शोधणार बरोबर, त्याच्यानंतर ती जीन्स आणून देणार, त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर म्हणजे तुम्ही चेंजही करू शकता, ठीक आहे त्याची व्हॅल्यू नंतर तुम्हाला जसं हवं तसं त्याला मॅन्युपुलेट करू शकता. मग आपण काय करतो सर्वात आधी एक लेट कीवर्ड यूज करतो बरोबर, आणि देतो त्याचं व्हेरिएबलचं नाव, आता आपण फॉर एक्झाम्पल इथे दिलं आपण जीन्स बरोबर, त्याच्यानंतर काय देतो आपण जीन्सचं नाव फॉर एक्झाम्पल स्पायकर जीन्स, आता हे काय झालं एक नाव झालं बरोबर, हे जीन्सचं एक नाव आहे, या जीन्सचं नाव काय आता स्पायकर जीन्स. आता याला ऍक्सेस करायचं असेल तर आपण कसं काय करू, हा जो बॉक्स आपण डिफाईन केला फॉर एक्झाम्पल त्याचं नाव काय दिलं आपण जीन्स, त्याला कसं काय करायचं आपण कन्सोल डॉट लॉक केलं आणि इथे जीन्स लिहिलं, ठीक आहे तर आपल्याला प्रिंटला काय येईल, आउटपुटला काय प्रिंट होईल स्पायकर जीन्स हे आउटपुट आपल्याला, ठीक आहे इथे आउटपुट मध्ये प्रिंट होताना प्रिंट होईल, ठीक आहे स्पायकर जीन्स. तर याप्रमाणे आपण व्हेरिएबलचा यूज करतो डेटा स्टोअर करण्यासाठी, ठीक आहे बोलले बघा एक व्हेरिएबल इज अ कंटेनर दॅट स्टोअर डेटा लाईक नंबर वर्ड और व्हॅल्यू, ठीक आहे आपण काल बघितलं होतं. त्याच्यानंतर आता आपण बोललो की वाय डू वी नीड स्क्रीन विजिबल आहे ओके, काय बोललो आपण वाय डू वी नीड द व्हेरिएबल, ठीक आहे सो काय बोलले विदाउट व्हेरिएबल वी विल हॅव टू राईट सेम व्हॅल्यू अगेन अँड अगेन इन अवर कोड, ठीक आहे व्हेरिएबल हेल्प अस इन स्टोअर द डेटा, ठीक आहे सो वी कॅन यूज लेटर इन द प्रोग्राम रियुजेबल, ठीक आहे व्हॅल्यूज चेंज व्हॅल्यू इझिली इन वन प्लेस वेर इट नीड, ठीक आहे और मेक कोड रिडेबल. तर आपण हे एक्झाम्पल बघितलं बरोबर की 500, ठीक आहे याने व्हेरिएबल नव्हतं डिफाईन केलं, डायरेक्ट इथे कन्सोल लॉग मध्ये काय केलं 500 डिफाईन केलं त्याची व्हॅल्यू, आणि त्याच्यानंतर जर त्याला चेंज करायचं असलं ठीक आहे तर टॅक्स मध्ये त्याचं प्राइस ऑफ द टॅक्स त्याला काय करावं लागायचं इथेही चेंज करायचं, परत इथेही चेंज करायचं आणि इथे करायचं. आपण काय केलंय ती व्हॅल्यू काय केली आहे व्हेरिएबल मध्ये स्टोअर करून घेतली फक्त, त्याच्यानंतर आपण काय करतो फक्त ही व्हॅल्यू असेल म्हणजे बॉक्स आहे समजा हे बॉक्स आहे ठीक आहे प्राइस, आपण काय करतो त्या बॉक्स मधली फक्त व्हॅल्यू असेल ती चेंज करतो, बॉक्सचं नाव काय असतं सेम असतं कंटिन्यू, म्हणजे जेव्हा बी आपण ऍक्सेस करायचं असेल आपण काय करतो फक्त बॉक्सचं नाव टाईप करतो, म्हणजे बघा इथे प्राइस करेक्ट, मग ही प्राइस ती व्हॅल्यू असेल तो डिस्प्ले होऊन जाईल. त्याचा अर्थ काय होतो स्टोअर डेटा इन सो वी कॅन यूज लेटर इन अवर प्रोग्राम, ठीक आहे रियुजेबल व्हॅल्यू. आता प्रत्येक वेळी याला 500 डिफाईन नाही करावं लागत आहे, फॉर एक्झाम्पल याचं इथे 500 ठीक आहे परत 1000 झाली याला परत कन्सोल लॉक करून ठीक आहे 1000 टाईप करावं लागेल, ते इथे तसं होईल का इथं आपण काय करू फक्त एक अजून प्राइस नावाचं वाटलं आपल्याला ठीक आहे, किंवा हीच प्राइस आपल्याला अजून एका डिफरंट याच्यात यूज करायचं. आता इथे फक्त तो टॅक्स कॅल्क्युलेट करतो ठीक आहे, प्राइस आफ्टर टॅक्स 50 रुपये तो वाढवतोय बरोबर, इथे 500 मध्ये 50 टाकतोय,
पण आपल्याला तेच जर मल्टिप्लाय करायचं असलं तर आपण काय करू, सेम आपण इथे एक कॉपी अँड पेस्ट करू, फक्त इथे काय करू, ऑपरेटर चेंज करून काय करू, मल्टिप्लिकेशन टाकून त्याच्याने काय होईल, रियूज व्हॅल्यूज. ठीक आहे, आपल्याला परत व्हॅल्यूने डिफाईन करावं लागेल ते मल्टिप्लिकेशनसाठी. आपण फक्त हीच करू, इथे मल्टिप्लिकेशनचं ऑपरेटर टाकून देऊ, चेंज द व्हॅल्यू इझिली. ठीक आहे, या 500ची प्राईस आपण तीही चेंज करू शकतो. आता 500 मला वाटतं याचे 1000 करायचे, मी काय करेल, प्राईसला लिहिल जे आपण काल एक्झाम्पल बघितलं होतं बरोबर, फक्त असाइनमेंट ऑपरेटर यूज करून याची प्राईस करून देईल 1000. काय होईल व्हायच्याने, ही 500ची प्राईस, ठीक आहे, प्राईस काय होऊन देईल 500 न राहता राहील 1000. ओके ओके. आणि मेक कोड रिडेबल लाईक स्टुडंट नेम. ठीक आहे, टेल्स वॉट व्हॅल्यू, हे खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे. ठीक आहे, ठीक आहे. व्हेरिएबलचं काम काय असतं की जो आपला कोड असतो तो रिडेबल बनवू शकतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण जे एक्झाम्पल बघितलं इथे, ठीक आहे, त्या बॉक्सला आपण नीट नावच दिलं नाही तर आपल्याला कळेल कसं काय की बॉक्स कसाच आहे. बरोबर, तुम्ही फक्त वेअरहाऊसमध्ये जाणार आणि शोधत बसणार. ठीक आहे, आता याचं जीन्स नाव नाही तर आपण दुसरंच काहीतरी देऊन दिलं आणि कोणी तुम्हाला बोललो की जीन्स शोधून आणा. ठीक आहे, तुम्ही काय होणार, कन्फ्युज होऊन जाणार. त्यामुळे व्हेरिएबलचे नाव कसे द्यायचे, कधी बी त्याच्यात काय व्हॅल्यू स्टोअर आहे, ठीक आहे, ते त्याला डिफाईन करेल. म्हणजे स्टुडंट नेम असेल तर त्याच्यात काय यायला पाहिजे, स्टुडंटचं नाव जायला पाहिजे. स्टुडंट नेम लिहून तुम्ही एजने लिहायचे. ठीक आहे, म्हणजे व्हेरिएबल डिफाईन करताना केला आपण. ठीक आहे, एक एक्झाम्पल घेऊ, नीट इथे आलो मी, एक फाईल बनवतो परत, डॉट जीएस. ठीक आहे, आता असं कधीच नाही करायचं की लेट स्टुडंट, ठीक आहे, स्टुडंट नेम आणि याच्यात लिहायचं, ठीक आहे, 25. हे काय आहे, हे रॉंग आहे. ओके, कधी लक्षात ठेवायचं, कधी बी नाव व्हेरिएबलला द्यायचे मिनिंगफुल नाव द्यायचे, कधी बी नाव देताना द्यायचे मिनिंगफुल नेम टू व्हेरिएबल. का बरं, कारण की आपला कोड का त्याच्याने मोर, ठीक आहे, रिडेबल. जसं की ते बोलले, आता स्टुडंट नेम जे बोलले तर आपण काय स्टोअर करायला पाहिजे, इथे स्टुडंटचं नाव स्टोअर करायला पाहिजे, ना की एज. ठीक आहे, स्टुडंट नेम त्याचं नाव द्यायला पाहिजे आपण इथे. ठीक आहे, आणि हे काय स्टुडंट एज आहे त्याचं नाव काय असायला पाहिजे, का कधीही स्टुडंट एज असायला पाहिजे. ओके, आता हे बरोबर आहे. सो कधी बी व्हेरिएबलचं नाव काय द्यायचे, मिनिंगफुलच द्यायचे. ठीक आहे, आणि सेम आता काय बोलले ते रियूज व्हॅल्यू, म्हणजे इन्स्टेड ऑफ टायपिंग आपण कितीदा वेळेला म्हणजे त्या स्टुडंट नेमला कन्सोल लॉक करू शकतो किंवा त्याची व्हॅल्यू चेंज करू शकतो. आता व्हॅल्यू कसं काय चेंज करतो मी ते परत एकदा एक्सप्लेन करतो. ठीक, आता हे स्टुडंट नेम, ठीक आहे, आता बॉक्स आपण डिफाईन करून दिला. ओके, तर मला वाटतं बॉक्समध्ये गौरव न राहता व्हॅल्यू दुसरे यायला पाहिजे. ठीक आहे, मी काय बोललो, स्टुडंट नेम चेंज करून टाकून द्यायच्यात म्हणून. आता मी परत कन्सोल लॉक करतो फक्त. आता आउटपुटला बघू आपल्याला प्रिंट काय होईल. ठीक आहे, कन्सोल लॉग आणि स्टुडंट नेम काय झाला, प्रिंट काय होते आपल्याला, आता या बॉक्समध्ये व्हॅल्यू काय गेली, मनोज गेली, ना की गौरव. मग याच्यानं काय होतं, आपण व्हॅल्यू काय करतो त्याच्या बॉक्समध्ये, गौरवला आपण केलं रिमूव्ह आणि ॲड केलं या मनोजला. ओके, सो याप्रमाणे आपण व्हॅल्यू चेंज करू शकतो व्हेरिएबलचं, जे की आपण काल बी एक्झाम्पल बघितलं होतं. आता त्याच्यानंतर पुढचा पार्ट येतो हाऊ टू क्रिएट व्हेरिएबल. आपण काय बघितलं होतं, ठीक आहे, कीवर्ड, व्हेरिएबल नेम आणि परत व्हॅल्यू. ठीक आहे, क्रिएटिंग अ व्हेरिएबल इज कॉल्ड डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल. ठीक आहे, हे बी लक्षात ठेवा. म्हणजे आपण जेव्हा व्हेरिएबल क्रिएट करतो तेव्हाच काय करत असतो, व्हेरिएबल क्रिएटिंग व्हेरिएबल इज कॉल्ड डिक्लेअरिंग, म्हणजे व्हेरिएबल डिक्लेअर करू शकतो. जावा स्क्रिप्ट वी यूज 3 कीवर्ड्स टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. ठीक आहे, वॅर, मी वॅरचं बोललो की आता आपण म्हणजे करंट जे डेव्हलपर आहे, ठीक आहे, किंवा मॉडर्न याच्यात व्हेरिएबल हा वॅर असतो तो यूज नाही करत. मोस्टली काय यूज करतात, ठीक आहे, लेट आणि कॉन्स्टच यूज करतात. ठीक आहे, म्हणजे आत्ताच्या याच्यामध्ये, ठीक आहे, आता जे बी प्रोग्राम लिहिले जातात, ठीक आहे, मॉडर्न याच्यात, त्यात काय यूज करता, मोस्टली लेट और कॉन्स्ट यूज करता. मी कॉन्स्टचा मिनिंग सांगेल. ठीक आहे, याच्यानंतर लेट नंतर आपला जो टॉपिक राहील तो कॉन्स्ट राहील. ठीक आहे, पण सर्वात आधी तुम्ही व्हेरिएबल काय आणि व्हेरिएबलचा यूज आणि त्याचा सिंटॅक्स हे समजून घ्या. आता काय बघितलं, काय बघायचं आपल्याला, ठीक आहे, सिंटॅक्स. ठीक आहे, आपण एक ब्रेक घेऊ, त्याच्यानंतर मी परत मग तुम्हाला सिंटॅक्स काय असतो आपण तो एक्सप्लेन करून, त्याच्यानंतर हाऊ टू क्रिएट व्हेरिएबल वगैरे, त्याच्यानंतर येईल तुमचा पॉईंट येईल रूल्स. ठीक आहे, हा बी खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, नेमिंग रूल्स काय असतं व्हेरिएबल डिफाईन करायचे. ओके,
सो आपण ते कंटिन्यू करू. ठीक आहे, ओके. तर आपण स्टार्ट करू परत. आपण कुठपर्यंत आलो होतो, जे रूल्स आहे. ठीक आहे, आपण काय बघितलं, सिंटॅक्स बघितलं. सिंटॅक्स काय असतो, आपण त्यांनी डेफिनेशन काय बोलले ते सर्वात आधी, क्रिएटिंग व्हेरिएबल इज ऑल्सो कॉल्ड डिक्लेअरिंग अ व्हेरिएबल. म्हणजे जेव्हा आपण व्हेरिएबल क्रिएट करतो तेव्हाच काय करतो, त्याला डिक्लेअर पण करून देतो. ठीक आहे, इन जावा स्क्रिप्ट वी यूज वन ऑफ थ्री कीवर्ड्स टू डिक्लेअर अ व्हेरिएबल, वेअर, लेट आणि कॉस्ट. आपण काय यूज करणार आहे, लेट आणि कॉस्ट. ठीक आहे, बेसिक सिंटॅक्स आपण बघितला. एक कीवर्ड असतो, ठीक आहे, लेट. फॉर एक्झाम्पल आता आपण जो बघतोय तो, ठीक आहे, कीवर्ड कोणता आहे आपला, तो आहे लेट. ओके, व्हेरिएबल नेम इथे त्यांनी दिले बघा स्टुडंट, आणि व्हॅल्यू काय त्याची प्रिया फॉर एक्झाम्पल इथे त्यांनी दिले. या प्रकारे आपण काय करतो, हा असतो आपला व्हेरिएबल, आपण डिक्लेअर करतो. ठीक आहे, मग याच्यात काय होतं, स्टुडंट नेम मध्ये या बॉक्समध्ये ही व्हॅल्यू असते रिया, ती स्टोर होऊन जाते. ते काय पार्ट दिलंय त्यांनी एक्सप्लेनेशन, की काय असतं लेट, काय असतो कीवर्ड यूज टू डिक्लेअर अ व्हेरिएबल. ठीक आहे, आपण सर्वात आधी काय लिहितो, लेट लिहितो. स्टुडंट नेम काय असतं, नेम वी गिव्ह टू द व्हेरिएबल, म्हणजे या व्हेरिएबलला नेम म्हणजेच काय झालं ते आपण बॉक्सला, ठीक आहे, नेम दिला. एक असाइनमेंट ऑपरेटर काय असतो, असाइनमेंट ऑपरेटरने काय होतं, ठीक आहे, म्हणजे हा दोन आपण झाली तो, ठीक आहे, एक एक, ठीक आहे, आणि दोन काय असतं, हा ऑपरेटरने काय होतं, याला म्हणतं ऑपरेटर. याचं काम काय असतं, व्हॅल्यू असाइन करण्यासाठी. म्हणजे काय होतं की स्टोर दिस, बघा त्यांनी याचे दिले, म्हणजे या व्हेरिएबलमध्ये ही व्हॅल्यू स्टोअर कर. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल व्हॅल्यू काय इथे आता त्यांनी काय घेतली होती, रिया. सो ठीक आहे, या प्रकारे आपण सिंटॅक्स, व्हेरिएबलचा यूज, ठीक आहे, हे आपण बघितले. ओके, आता नेक्स्ट पॉईंट काय असतो, सर्वात आधी सर्वात इम्पॉर्टंट पॉईंट हा आहे. ठीक आहे, हा बी लक्षात ठेवा तुम्ही, नेमिंग रूल. ठीक आहे, रूल्स फॉर नेमिंग अ व्हेरिएबल. ठीक आहे, अ व्हेरिएबल नेम ऑल्सो कॉल्ड ॲज अ आयडेंटिफायर. आपण सर्वात आधी काय बघितलं होतं, व्हेरिएबलचं नाव कधी बी परफेक्ट आपल्याला पाहिजे जर व्हॅल्यू, जसं ठीक आहे, जर स्टुडंटचं नाव स्टोर आहे, ठीक आहे, तर याच्यात काय व्हायला पाहिजे, नाव स्टोर व्हायला पाहिजे व्हॅल्यूमध्ये. स्टुडंट नेम लिहिलंय तर व्हेरिएबलचं नाव, याच्यात हे स्टोर नको व्हायला. तेच काय म्हणतं, व्हेरिएबल नेम इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ आयडेंटिफायर. म्हणजे आपण आयडेंटिफाय कशाने करतो, व्हेरिएबलचा नेमने. ठीक आहे, जावा स्क्रिप्ट हॅज सम रूल, ठीक आहे, यू मस्ट फॉलो अँड सम गुड हॅबिट्स यू शुड फॉलो. ठीक आहे, हे काय आहे, काही रूल्स आहे जावा स्क्रिप्टचे व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी, आणि काही चांगल्या हॅबिट्स आहे. ठीक आहे, त्याच्याने काय होईल, तुमचा कोड जो असेल तो मोर रीडेबल, ठीक आहे, बनेल. किंवा जर तुम्ही टीममध्ये वर्क करत, म्हणजे पुढे वर्क करणार तर, ठीक आहे, तर बाकीच्या डेव्हलपर्सला पण रीड करायला किंवा मेंटेन करायला तो कोड इझी जातो. तर सर्वात आधी काय आहे, ठीक आहे, नेम कॅन हॅव लेटर, ठीक आहे, डिजिट अँड अंडरस्कोर अँड डॉलर साइन. ठीक आहे, कळालं, काय असू शकतं, ठीक आहे, नेम मध्ये लेटर असू शकतात, डिजिट असू शकतं, अंडरस्कोर असू शकतं, ठीक आहे, किंवा डॉलर साइन असू शकतं. हे आपण तिन्ही कॉपी करून याच्या व्यतिरिक्त टाकून बघू, तर आपल्याला एरर काय येतो. ठीक आहे, मग ते तुम्हाला एक्झॅक्ट कळून जाईल. काय बोलले ते, पहिला रूल काय बोलले, नेम कॅन हॅव लेटर, डिजिट अँड अंडरस्कोर. ठीक आहे, आता आपण याला कमेंट करू सर्वात आधी, आणि ठीक आहे, इथे येऊ आणि आपण रूल पेस्ट करू आपला पहिला. ठीक आहे, नेम कॅन हॅव लेटर, डिजिट, अंडरस्कोर अँड, ठीक आहे, डॉलर साइन. आता मी काय करतो, सर्वात आधी लेटर यूज करू आपण. ठीक आहे, नेम, ठीक आहे, हे आपण घेतलं फॉर एक्झाम्पल, आणि याला केलं आपण कन्सोल डॉट लॉग. बरोबर, हे काय झालं, हे परफेक्ट वर्क झालं. ठीक आहे, कारण आपण काय घेतलं आता, नेम. ठीक आहे, लेटर, फक्त लेटर यूज केले. ठीक आहे, आता आपण करू डिजिट. ठीक आहे, लेट 1 2 आणि त्याला आपण देऊ व्हॅल्यू, देऊ फॉर एक्झाम्पल यस. ओके, आणि ते करू कन्सोल डॉट लॉग 1 2 4. आता परत आपण याला प्रिंट करू, तर काय आलं, एक्सपेक्टेड
आपण इथे कोलन द्यायचं विसरलो. आता परत रन केलं. एक मिनिट. ठीक आहे, ओके. सॉरी गाईस, पण परत कंटिन्यू करू. ठीक आहे, आपण कुठे होतो? नेम च्या एक्झॅक्ट. आपण कोणतं एक्झाम्पल बघितलं? आपण काय केलं होतं की लेट 1 2 3 आणि त्याला आपण काय करत होतो? व्हॅल्यू देत होतो, बरोबर. मी आलो इथे गेलं आणि आपला कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, आणि याला आपण दिलं 1 2 3. आता काय आपल्याला एरर काय येतो? ठीक आहे, फक्त एरर बघा, आपण एक्सप्लेनेशन करू. ठीक आहे, आता काय आलं? सिंटॅक्स एरर एक्सपेक्टेड ॲट नंबर. इथे काय दिलंय? त्याने एरर थ्रो केलाय, बरोबर. आता हा जो आहे, आता मी जो पुढचा रूल असेल त्याच्यात एक्सप्लेन करेल की एक्झॅक्टली झालं काय. ठीक आहे, आता ते काय बोलले? अंडरस्कोर. ठीक आहे, लेट. ठीक आहे, नेम अंडरस्कोर 1 2 3. ठीक आहे, आणि आता देऊ आपण याला गौरव. आता आपण चेक करू याचं आउटपुट. कन्सोल डॉट लॉग. एक मिनिट द्या फक्त. ठीक आहे, कन्सोल डॉट लॉग नेम 1 2 3. आता काय होईल? आता परत रन करतो. ठीक आहे, इथे काय येतो? आपल्याला एरर येतोय, बरोबर. एरर हे परफेक्ट आहे. आता आपण लास्ट बघू परफेक्ट आहे का. ठीक आहे, सर्वात आधी हा आता एरर थ्रो केला. आता याला आपण करू कमेंट आणि हे दोन्ही रन करून बघू. ठीक आहे, काय झालं? हा रन झाला. ठीक आहे, आणि हे रन झालं, बरोबर. हे नेम याच्यात व्हॅल्यू आली, याच्यात आली. आता याच्यात का बरं आलं नाही? तर हा रूल काय म्हणतो? व्हेरिएबलचा नेम असतं ते कधी नंबरने स्टार्ट नाही करायचं. ठीक आहे, याच्याने काय होईल? आपल्याला एरर थ्रो करेल. तो एरर कोणता असतो? जो की आपण इथे बघितला होता. हा वाला. एंटर केलं, काय तो सिंटॅक्स एरर. म्हणजे सिंटॅक्स मध्ये काय झालं? जो आपण लिहिलाच, ठीक आहे, आपण चुकीचं लिहिलंय. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा जावास्क्रिप्टला याचा सिंटॅक्सच नाही. ठीक आहे, असं नंबरने कधीच व्हेरिएबलचं नेम स्टार्ट नसतं करायचं. पण आपण इथे आलो, इथे काय बोलले? आपण कशाने स्टार्ट केलं? आधी आपण स्टार्ट केलं, ठीक आहे, नेम. ठीक आहे, म्हणजे टेक्स्ट अंडरस्कोर बी यूज केला आपण, बरोबर. आणि त्याच्यानंतर काय केलं? 1 2 3 केलं. मग काय झालं? आपलं आउटपुट जे असेल ते परफेक्टली प्रिंट झाले. ठीक आहे, हा त्यांचा रूल स्टार्ट. ठीक आहे, हा होता त्यांचा दुसरा रूल. ठीक आहे, की नेम कॅनॉट स्टार्ट विथ अ डिजिट, बरोबर. त्यांचा होता आपला दुसरा रूल, जे एक्झाम्पल आपण इथे बघितलं. नेम कॅनॉट स्टार्ट विथ डिजिट. ओके, सो डिजिटने कधीच व्हेरिएबलचं नेम स्टार्ट नाही करायचं. ओके, त्याच्यानंतर सेम आपण येऊ. ठीक आहे, नेम कॅनॉट हॅव स्पेस. आता आपण याला चेक करू. ठीक आहे, की व्हेरिएबलच्या नेम मध्ये स्पेस नको असायला. इथे आलो मी, याला आपण करूया. तर ठीक आहे, याला कमेंट. हा एरर वाला आहे, बरोबर. तर आपल्याला एक अजून एरर थ्रो करायचं. ठीक आहे, त्याच्याने परत काय एरर येतो तुम्हाला मी ते दाखवतो. आता आपण काय बोलले? नेम कॅनॉट हॅव स्पेस यूज. ठीक आहे, आता मी बोललो इथे लेट स्टुडंट आणि मी लिहिलं असं नेम. ठीक आहे, आणि इथे डिफाईन केलं गौरव आणि याला केला आपण कन्सोल डॉट लॉग. ठीक आहे, काय येतं आपल्याला? येते काही आपण आता फॉर एक्झाम्पल याला कॉपी करू आणि इथे पेस्ट करू. ठीक आहे, काय येईल आपल्याला परत? सिंटॅक्स एरर. ठीक आहे, अनएक्सपेक्टेड आयडेंटिफायर नेम. ठीक आहे, जे काय करते याला डिफरन्स समजते आणि याला डिफरन्स समजत. कधीच स्पेस व्हेरिएबलच्या याच्यात नाही द्यायचा. ठीक आहे, पहिला काय होता? डिजिटने द्यायचा. दुसरं काय? स्टार्टिंग डिजिटने नाही करायची.
दुसरं काय स्पेस नाही द्यायचा. ओके, आता थर्ड येतं कॅनॉट बी रिव्हर्स वर्ड लाईक लेस्ट